मित्रांनो, आज आपण वडापाव बनवणार आहोत। त्याकरता मी इथे 3 बटाटे शिजवून घेतले आणि थोडंसं बेसन पीठ 1 वाटी पाण्यामध्ये भिजू घातले। एकदम छान प्रकारे त्याला घट केले। त्याच्यामध्ये थोडंसं ओवा, थोडीशी हळद आणि मीठ पण ॲड केले। त्याला एकदम घट केलेलं आहे, एकदम पातळ नाही झालं पाहिजे ते। आणि मी ते वाटण करून घेतले। त्या वाटणामध्ये मी थोडीशी मिरची, थोडासा लसूण आणि थोडीशी कोथिंबीर, जीरा ॲड केलेला आहे। आता आपण ते बनवणार आहोत। तर मी इथं आता हे बटाटे शिजवून घेतले, ते आपण एकदम त्याला बारीक करणार आहोत आणि त्याच्यामध्ये हे मसाला ॲड करणार आहोत। मित्रांनो, आता मी हे मॅश करणार आहे। एकदम बारीक मॅश झालं पाहिजे। मित्रांनो, आता हे मॅश झालेले आहे बटाटो। आता आपण याच्यामध्ये मसाला ॲड करणार आहोत। याच्यामध्ये मसाला ॲड केला आहे मी आणि चवीनुसार आपण त्याच्यामध्ये मीठ पण ॲड करणार आहोत। चवीनुसार आपण त्याच्यात मीठ पण ॲड करूया। याच्यामध्ये मी थोडीशी हळद पण ॲड करणार आहे। हे सगळं मिक्स करणार आहोत। मित्रांनो, आता आपण हे सगळं मिक्स करून घेणार आहोत। छान प्रकारे याचं मिश्रण करून घ्यायचं आहे, कारण आपल्याला याचे वडे बनवायचे। मित्रांनो, इथं आपलं हे आता मसाला तयार झालेला आहे बटाटो। आता आपण याचे वडे बनवणार आहोत। त्यासाठी मी असे बटाट्याचा वडा करणार आहे। छानपैकी असे गोल वडे करून घ्यायचे। मित्रांनो, आता आपले इथं वडे तयार झालेले आहेत। आता आपण हे तळूया। मित्रांनो, आता मी इथं कढईमध्ये तेल टाकलेलं आहे। तेल पण तपत आलेलं आहे। मित्रांनो, आता इथं आपले वडे तयार झालेले आहेत। आता आपण हे बेसनामध्ये डिप करून टाकूया। मित्रांनो, हे आता चांगल्या प्रकारे तळतं आहे। मित्रांनो, आता मी याला चांगलं पलटून घेतलेलं आहे। बघा कसे लाल झालेले आहेत। मित्रांनो, इथं आपले वडापाव छान प्रकारे तयार झालेले आहेत। तुम्ही बघू शकता। हे बघा, एकदम कुरकुरीत आणि मस्त लागणार आहे। त्याचबरोबर पाव पण घेतलेला आहे मी। घरी पण एकदा नक्की ट्राय करा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, म्हणजे आमचे व्हिडिओ सर्वात पहिलं तुमच्याकडे येतील। धन्यवाद।